नमस्कार. मी आज कोथिंबिरीचे तुम्हाला 2 पदार्थ दाखवणार आहे. किती छान कोथिंबीर आहे, ताजी-ताजी. तर मी निवडून घेतलेली आहे स्वच्छ करून. धुवून, चिरून घेते आणि मग बाकीची पुढची कृती दाखवते. इथं मी कोथिंबीर चिरून घेते आहे. धुवून घेतलेली आहे स्वच्छ. पाणी काढून धुवून घेतली. याच्यात एक टीप दाखवायची तुम्हाला म्हणून मी परत दाखवायला लागले चिरताना. नेहमी कोथिंबीर किंवा कुठलीही पालेभाजी निवडताना जशी पेंडी असते तसंच ठेवायचं, म्हणजे डायरेक्शन. इकडे देठ आहे त्या बाजूलाच ठेवायची. म्हणजे निवडायला धुताना पण हे देठाला थोडं माती वगैरे असते, चिखल असतो, ते स्वच्छ निघतात. पानंही वेगळी राहतात. पानं जास्त मोडत नाहीत. आणि चिरताना पण मी इथं देठ घेतलेले आहेत. मी कायम देठ घेते याचे कोथिंबीरीचे. चिरताना पण हे देठ ह्याच्यात घालायचे आणि चिरताना पण अशीच ठेवायची, म्हणजे चिरायला एकदम सोपी पडते आणि एकदम बारीक चिरता येते. हवी तेवढी बारीक चिरता येते आपल्याला. आता मी तुम्हाला चिरून दाखवते. या देठाची पण मी एकदा रेसिपी दाखवेन आता. हवी तेवढी आपल्याला बारीक चिरता येते देठ पण घेतले की. आणि नुसती पानं खूप लोक घेतात, पण देठ टाकून देतात, तर देठ टाकून नाही द्यायची ते. आता मी हे सगळं चिरून घेते आणि मग पुढचं दाखवते. इथं तर मी कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक. आता त्याच्यात आपण बाकीचे पदार्थ घालूया. हे गव्हाचं पीठ आहे, कणिक. आधी थोडी घालते, साधारण 2 वाट्या, आणि लागेल तशी परत घालून. आणि हे डाळीचं पीठ आहे, बेसन आहे. ते मोठे 2-2.5 चमचे, म्हणजे आपल्या पोह्याचे 4-5 चमचे. यांनी खुसखुशीत आणि खमंग, म्हणजे खुसखुशीत होतात खूप पुऱ्या. मीठ घालूया चवीनुसार, साधारण 1.5 चमचा. ही मिरची पूड आहे. ती तुमच्या चवीनुसार, तिखट तुम्हाला किती पाहिजे त्याच्यानुसार घाला. हा घरचा मसाला आहे. तुम्ही गोडा मसाला, काळा मसाला मिक्स, म्हणजे तुमचा घरचा जो मसाला वापरता तो तुम्ही घालू शकता. अर्धा चमचा मी गरम मसाला घालते. तुम्ही या जागी गरम मसाला नसेल तर पावभाजी मसाला, सांबार मसाला, छोले मसाला, कुठलाही मसाला घालू शकता याच्यात. याने मसाल्याने खूप चव छान येते, खमंग आणि सुंदर चव येते एकदम. हे कांद्याचं बी आहे, कलोंजी, ते घालते. तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत, ते घालते. 1-2 चमचे तेल घालूया. आता हे मी जरा मिक्स करून घेते आधी नुसतंच. आणि मी तर 4 लसणाच्या पाकळ्या खूप मोठ्या आहेत, म्हणून ते खिसून घालते. तुम्ही पेस्ट पण करून घालू शकता, मिक्सरमधनं काढून, किंवा ठेचून पण घाला. मी 4 पाकळ्या घेतल्यात.
साधारण पोह्याचा आपला 1 चमचा भरून पेस्ट किंवा ठेचलेला लसूण तुम्ही घालू शकता. आता मी पीठ भिजवून घेते. मी करते पिठापासून पुऱ्या आणि पराठे दोन्ही करणार आहे. हे पीठ भिजवून घेतले मी. तेल घेतले लावायला, तीळ घेतलेत तेलावर लावायला, आणि इकडं तेल ठेवले तापायला. तापत आले, आता आपण पुऱ्या करून घेऊ. याला वरनं तीळ लावून घ्यायचे, म्हणजे छान अजून खमंग लागतात तिळाने. अजून एक करते. हे पीठ कणिक मळताना मात्र घट्ट मळा, कारण त्याला थोडं नंतर नंतर पाणी सुटायला लागतं कोथिंबीरीमुळं. आता ही मी पुरी तेलात टाकून तळून घेते. या तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा प्रवासाला जायला खूप सुंदर पर्याय हा. आपण तिखट मिठाच्या पुऱ्या नेतो, त्याच्याऐवजी कोथिंबीरीच्या पुऱ्या न्या. 3-4 दिवस सहज टिकतात, काही होत नाही ना. ही कणिक भिजवताना मात्र घट्ट भिजवा, म्हणजे ते पुऱ्या सहज निघते पोलपाटावरनं, तर मग तिखटतं. आणि घट्ट भिजवली की त्याला पाणी सुटतं थोडं थोडं, त्यामुळं सैल होत जातं नंतर पीठ. आपण तीळ आत पण घातलेले आहेत, पण हे असं वरनं घातलं की आणखीन खमंग आणि खुसखुशीत सुंदर तोंडात लागतं. आणि छान खरपूस तळून घ्या.
तुम्हाला जर कडक आवडत असतील पुऱ्या तर पातळ लाटा अगदी. मऊ आणि कुसकुशीत हवं असेल तर थोडे जाड ठेवा, म्हणजे आपल्या रोजच्या पोळीपेक्षा जाड. आणि कणकीचं असल्यामुळे अजिबात तेल बिल राहत नाही बघा. हे बघा. तीळ लावल्यानंतर एक लाटणं फिरवलं म्हणजे ते तीळ चिकटून बसतात त्याला. अरे म्हटली ती मोडली. पीठ काय झालं, सैल व्हायला लागले. आपण याला लावलेलंच होतं ऑलरेडी तीळ. पाणी सुटायला लागले त्या पिठाला. तुम्हाला कुठला आवडतील त्या शेपमध्ये करा. गॅस बंद केला मी, तेल खूप तापले. हे बघा आपल्या पुऱ्या कशा मस्त झाल्यात.
हे बघा, हे बघा, तुम्हाला आवाज येते तर किती खुसखुशीत झाली बघा. कडक हवे असतील तर अजून अशी पातळ करा. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. दुसरा पदार्थ लगेच दाखवणार आहे याच पिठापासून. तुम्हाला आवाज येत असेल, मी खाते असं कडक. अशी कुटकुटीत झाली मस्त. तुम्ही ह्या अशाही खाऊ शकता, किंवा लोणचं, टॅमॅटोचं सॉस, गोड लोणचं, ते तुम्हाला काही हवं असेल ते अशा खाल्ल्या तरी मस्त लागतं. त्याला काही गरज नाही, आज सगळं आपण घातलेलं आहे. हे बघा किती छान झाली, किती खुसखुशीत झाले. तुकडे बघा कसे छान पडतात, खुसखुशीत खूप झालेत. चला मी खाते आता, बाकीच्यांना देते घरात. माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.